नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज 21व्या शतकामध्ये महिलांनी अगदी सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशस्वीपणे झेप घेतलेली आहे, नाही का? पण हे झालं सुशिक्षित महिलांच्या बाबतीत। पण खेदाची गोष्ट अशी आहे की समाजात आजही अनेक ठिकाणी मुलींच्या बाबतीत भेदभाव किंवा लैंगिक असमानता दिसून येते। आणि याच अनुषंगाने जनजागृती होण्याच्या दृष्टीने 22 जानेवारी 2015 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ही योजना सुरू केली। आणि आज आपण याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मनीषा भिसे यांना। मॅडम नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। नमस्कार मॅडम, बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेमध्ये मॅडम गेली 15 वर्ष कार्य करत आहेत आणि सध्या याच संस्थेच्या वैद्यकीय सेवा क्षेत्राच्या संचालक म्हणून त्या काम करत आहेत। खरं तर स्त्री भ्रूण हत्या कायमची संपवणं अर्थात त्या अनुषंगाने सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, मुलींना शिकवणं आणि त्यांचा खऱ्या अर्थाने शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे असं आपण म्हणू शकतो। आणि आज आपण त्याच विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी, आणि 642 आणि 652 हा आहे आमचा एक्सटेन्शन नंबर। लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात। पण फोन करत असताना आपण दोन गोष्टी नेहमीप्रमाणे पाळणार आहोत। जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर मला वाटतं आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला या योजनेसंदर्भात जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। पुन्हा एकदा मी दूरध्वनी क्रमांक सांगते 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी, आणि 642 आणि 652 हा आहे आमचा एक्सटेन्शन क्रमांक। लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात। विषय आहे मुलगी वाचवा मुलगी शिकवा आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर मनीषा भिसे। मॅडम, पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते। मुळात खूप महत्त्वाची योजना आहे जी 22 जानेवारी 2015 पासून सुरू झालेली आहे। याच योजनेची बरीच उद्दिष्ट आहेत की मुलींचा सर्वांगीण विकास करणं हेच महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याआधी मुळात या योजनेची आपल्या समाजात गरज का आहे? धन्यवाद। बरोबर प्रश्न विचारला तुम्ही। या मोहिमेबद्दल जास्ती जाणण्यासाठी त्या मागची भूमिका सरकारची काय आहे, आपल्याकडे चाइल्ड सेक्स रेशोचं प्रमाण कुठे चाललंय आणि चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे काय, ह्या बाबी आपण थोड्याशा समजून घेऊया। दर 1000 मुलांमागे असणारी मुलींची संख्या म्हणजे चाइल्ड सेक्स रेशो। आता साधारणतः ही संख्या किती असली पाहिजे, ह्याचं प्रमाण असलं पाहिजे किमान 950 किंवा त्याच्यावर। यावरून आपल्याला असं लक्षात येईल की स्त्री व पुरुष, कन्या अपत्य आणि पुरुष अपत्य ह्यामध्ये एक समतोल असणं आवश्यक आहे। आता आपण मी एक तुम्हाला स्लाइड दाखवते, त्याच्याकडे बघून आपल्याला कळेल की आपल्या भारतामध्ये ही संख्यावारी कुठे चालली आहे। बरं, आपण जरा स्लाइड बघूया। आपल्याकडे दरवर्षी जे दर दशकामध्ये सेन्सस होतं तर त्या सेन्ससचे हे काही आकडे आहेत चाइल्ड सेक्स रेशोचे। 1961 पासून ते आता शेवटचं झालेलं 2011 सालचं सेन्सस तुम्हाला अगदी व्यवस्थित उतरत चाललेला ग्राफ दिसतोय। अगदी बरोबर। खरं तर ही खेदाची गोष्ट आहे मॅडम। यावरून स्पष्ट दिसून येतंय की कुठेतरी काहीतरी चुकतंय। आपल्या देशात निसर्ग नियमाच्या विपरीत काहीतरी घडतंय ज्यामुळे हा रेशो प्रत्येक दशकामध्ये मागील दशकापेक्षा जास्त घसरत चाललेला आहे। याचं कारण काय असेल? कुठेतरी असं असेल की आपल्या देशात मुलींना जन्माला येण्यापूर्वीच काही घडतंय का, किंवा मुलींना जन्माला येऊ दिलं जात नाहीये का? ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। आणि आता हे इतकं दिसती उघड झालेली गोष्ट आहे की
राष्ट्र पातळीवर पण ह्याच्याकडे चिंताजनक बाब म्हणून ह्याच्याकडे लक्ष केंद्रित झालेलं आहे सरकारचं. आणि आता ते छोट्या मोठ्या कार्यक्रमांवाटे ह्याच्याकडे लक्ष वेधण्यापेक्षा एक राष्ट्रव्यापक मोहीम करून मुलींसाठी काहीतरी कायदे, मुलींसाठी, मुलींच्या संरक्षणासाठी, मुलींचं शिक्षण नीट होण्यासाठी आणि सर्वप्रथम मुली आपल्या जगण्यासाठी आणि मुली सुखरूप जन्माला येण्यासाठी काहीतरी करावं म्हणून ही योजना आखलेली आहे. बरं बरं. जसं तुम्ही म्हणालात तसं की जनगणना दर 10 वर्षांनी होते आणि 1961 पासून जर आपण तो आलेख बघितला तर तो खरंच उतरता आलेख आहे. म्हणजे त्यामुळेच या योजनेची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. आणि 2 वर्ष झालेली आहेत या योजनेला. तर मुळात या योजनेचं जे उद्दिष्ट आहे की मुलींना मुळात जगण्यासाठी जो त्यांचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे आणि त्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. तर त्या संदर्भात काय सांगाल मॅडम? योजनेचं मुख्य ध्येय हे आहे की आपण मुलीचा जन्म हा एक आनंद सोहळा बांधला पाहिजे. वस्तुस्थिती अशी आहे की मुलीचा जन्म हे अजूनही आपल्या भारताच्या अनेक प्रांतांमध्ये आणि हे भारतभर दिसतं आपल्याला. प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये असं केवळ गरीब गटामध्ये म्हणा किंवा वंचित गटामध्ये म्हणा असं नाही, सगळ्या गटांमध्ये दिसून येतं की कुठेतरी अजूनही मुलीचा जन्म म्हणजे एक ओझं मानलं जातं आणि मुलीचा जन्म कुठेतरी नकोसा असतो. कारण आणि ह्याला कारणं पण अनेक आहेत. मुलींवर होणारे अत्याचार, पुरुषप्रधान संस्कृती, रूढी, हुंडा पद्धती. आता आपल्याकडे हुंडा घेण्यात देण्याचा कायद्याने गुन्हा मानला जातो, परंतु आपल्याला माहितीये की राजरोसपणे हुंडा घेतला जातो. मग त्या हुंड्याची तरतूद करणे, मुलगी जन्म, हे सगळ्या त्याच बाबी आहेत ज्यामुळे अजूनही मुलगी जन्माला आली म्हणजे आता आपल्याला एक नवीन काहीतरी समस्या निर्माण झाली घरामध्ये असं त्याच्याकडे पाहिलं जातं. जरी आता नुसतं साधं सामान्य शिक्षण देऊन ही एक मनस्थिती किंवा जनमानसातली ही एक वृत्ती बंद होईल असं नाही. तर यासाठी आपल्याला काहीतरी मूलभूत त्या रूढींपर्यंत आपल्याला पोचून त्या बंद करण्यासाठी खूप जनमानसात एक जागृती निर्माण करणं आवश्यक आहे. आणि नुसतीच जागृती असं नाही, त्यांनी स्वतःवर एक जबाबदारी घेणं आवश्यक आहे की बदल स्वतःपासून त्यांनी सुरुवात केला पाहिजे. म्हणजे सरकार काहीतरी करेल, समाज काहीतरी करेल, सरकार कोण आहे आणि समाज कोण आहे, सगळे आपणच त्याचा एक घटक आहोत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळूनही काहीतरी काम केलं पाहिजे. हे या योजनेचं स्वरूप आहे. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे मुलीचा जन्म सुखरूपपणे झाला पाहिजे, दुसरं म्हणजे मुलीला एक निकोप आयुष्य जगण्यास मदत केली पाहिजे आणि तिसरं म्हणजे तिचं शिक्षण सुरळीत चालू राहिलं पाहिजे. तर या 3 घटकांसाठी, या 3 उद्दिष्टांसाठी ही योजना विशेष करून राबवली आहे. वा, खूप छान सांगता आहात मॅडम. आणि याच योजनेविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण आपला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. मी शलाका गाडगे कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. मला आधी हे सांगायचं की आजचा मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा अतिशय सुंदर विषय आपण घेतलेला आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि आपण जे म्हणतो की मुलगी जन्माला आली की ती मुलांच्या बरोबरीने आपण ती मुलगी सगळ्या क्षेत्रात वावरत असते. अगदी कुठचंही असं क्षेत्र नाही की मुली तिथे नाहीयेत. असं जरी असलं तरी देखील आपण जे म्हणतो की मुलगी वयात आल्यानंतर आपण म्हणतो की पोरी तुला पदर आला बाई, तुझ्या लग्नाची झाली मला घाई. या दृष्टिकोनातून मुलींनी म्हणजे काही गोष्टींचं जे नैसर्गिक त्यांच्यावरती जी बंधनं आहेत ती त्यांनी पाळलीच पाहिजेत, पण ती पाळली जात नाहीयेत. त्या अतिशय म्हणजे ती बंधनं ओलांडून पुढे चाललेल्या आहेत. तर याच्यासाठी म्हणजे हे जे आपण जे म्हणतो आता बलात्कार वगैरेचे प्रकार होतात, तर त्याच्यात माझं स्वतःचं मत आहे की कित्येक ठिकाणी मुलीच कारणीभूत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणजे मुलींना काय म्हणजे शिकवायला हवंय. बरं बरं बरं, धन्यवाद मॅडम. जसं आपण म्हणतो तसं की मुली आज सगळ्या क्षेत्रात आहेत आणि एक शिक्षणामुळे आपण म्हणू शकतो की एक आत्मविश्वास आलेला आहे आणि त्या आत्मविश्वासाचा कुठेतरी गैरफायदा होतोय का असा अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता की बलात्कारासारखे अनेक प्रसंग किंवा गुन्हे आज आपल्याला वाचनात येत आहेत आणि मग त्याला काही अंशी कारणीभूत मुली सुद्धा असू शकतात. या अनुषंगाने त्यांनी विचारलेलं आहे. काय सांगाल मॅडम? प्रश्न महत्वाचा आहे, गहन आहे, चिंताजनक पण आहे. आणि हा प्रश्न आहे जो बराचसा मला वाटतं अख्ख्या समाजात हा प्रश्न पडतो. त्याचं मला वाटतं एक काय म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. बरं झालं विचारलं. मला प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी एक विचारावं असं वाटतं की बलात्कार कुठल्या वयोगटामध्ये होतो? तुम्हाला काय वाटतं? वयस्कर बायकांवर होऊ शकतो, लहान मुलींवर होऊ शकतो. आपण वाचतो, पेपरात वाचतो, आपल्याला माहितीये 3 वर्षाची मुलगी ती घराबाहेर पडते ऍक्च्युअली. बरोबर आहे. 70 वर्षाची महिला, तिची काय चूक आहे? आणि आता समजा आता जर आपण ह्या मॅडमचा प्रश्न घेतला, जर एखादी
थोडीशी पुरोगामी वृत्तीची, मॉडर्न पद्धतीचे कपडे घालणारी स्त्री, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्त्री अशी जर ती बाहेर पडत असेल आणि एक निर्भीडपणे वावरण्याचा प्रयत्न करत असेल आणि तिच्यावर जर बलात्कार होत असेल, तर ह्याला ती जबाबदार आहे म्हणण्यापेक्षा जो बलात्कार तिच्यावरती करतो त्या पुरुषाची मानसिकता काय आहे ते आपण पाहायला नको का? तुम्ही एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेताय, तिला स्वतंत्रपणे वावरण्याचा जो तिचा एक मानवाधिकार आहे तो हिरावून घेताय. तुम्ही तिच्या परवानगीशिवाय तिच्यावरती काहीतरी तुम्ही जबरदस्ती करताय. ह्यावरती तिची चूक कुठे आहे याच्यामध्ये? ती स्वतः काय करत आहे? ती फक्त एक स्वतःचं आयुष्य सुंदररित्या आणि पुरोगामीरित्या जगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे बलात्कार हा गुन्हा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही कारणामुळे बलात्काराचं समर्थन होणं शक्यच नाही. बलात्कार हा 100% गुन्हाच आहे. त्यालाच कितीही आपल्याला असं वाटलं की अरे कशाला त्या रस्त्याने गेली, कशाला 7च्या आत घरात आली नाही. आपल्याकडे ह्या ज्या प्रथा, एक समज आहे 7च्या आत घरात येणे, अंगभर कपडे घालणे, ह्या सगळ्या म्हणजे आहेत आपल्याकडे. आपण जनरली मुलींना सांगतो की बाबा त्या वाटेने जाऊ नको, काळख व्हायच्या आधी घरात ये. हे सगळे झाले आपले संस्कार. पण समजा जर काही त्या मुलीवरती अशीच आपत्ती आली तर त्याला ती जबाबदार धरणं, मला तर हे पटतच नाहीये. आणि हे आपण आपलाही दृष्टिकोन आपण तिच्या घरातल्यांनी पाहिलं, तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी, तिच्या मित्रमैत्रिणींनी, तिच्या समाजातनी पाहिलं, हे सगळं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिच्यावरती दोष किंवा तिच्यावरती बोट ठेवणं हे बंद केलं पाहिजे. मुळात म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं की निर्भीड वृत्तीने जगणं हा काही गुन्हा नाहीये. त्यामुळे मुळात समाजाची मानसिकता बदलणं हीच आता काळाची गरज झालेली आहे, नाही का? जगणं हा मानवाधिकार आहे. अर्थात अर्थात. मॅडम, जसं आपण म्हणतोय की आपली संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि जसं तुम्ही सुद्धा मगाशी म्हणालात की मुलींचा जन्मच म्हणजे एक समस्या आहे का, अशी एक मानसिकता आहे समाजामध्ये. आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे. आजही आपण जेव्हा म्हणतोय की मुलगी काही अंशी शिकलेल्या आहेत पण वंचित घटक आहेत अजूनही की जिथे मुलींचा जन्मच नाकारला जातोय. मग या सगळ्या बाबतीत मग मुली नकोशा का मुळात, याविषयी काय सांगाल? काय सांगायचं, आपण आता अनेक वर्ष तेच बोलतोय आणि बोलताना पण जाणवतंय की आता हाच कार्यक्रम समजा आपण 2 वर्षापूर्वी केला असता, 20 वर्षापूर्वी केला असता तरी पुरुषप्रधान संस्कृती, रूढी, बायकांवर होणारे अत्याचार काही संपत नाहीयेत. पण ह्याचं कारणही असं आपण आज बोलतोय, ह्याचं कारण असं की समाजात ह्या गोष्टी अजूनही आहेत. आता आहेत म्हटल्यानंतर आपण त्याला वाचा फोडणं आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या पातळींवर वाचा फोडणं आवश्यक आहे. दुसरं असं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की समाजाच्या वृत्ती बदलण्यासाठी, त्यांचा एक ॲटिट्यूड बदलण्यासाठी वेळ लागतो. आणि त्यातून आपल्या देशाची व्याप्ती आणि विस्तार इतका आहे की आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून देशातल्या प्रत्येक माणसामध्ये ही जाणीव निर्माण होणे, ही जबाबदारी निर्माण होणे, याला खूप वेळ लागणार. आणि यासाठी आपल्याला एका मोठ्या पातळीवर आणि हाय इम्पॅक्ट काम होईल अशा पद्धतीने काहीतरी मोहीम राबवणं आवश्यक आहे. थोडा गाजाबाजा होणं आवश्यक आहे. तसेच आता आपण हा जो कार्यक्रम करतोय, मला वाटतं दूरदर्शन तर्फे हा कार्यक्रम होतोय, तर आपण अनेक लोकांच्या घरापर्यंत हा मेसेज पोहोचवू शकतोय. तर असे कार्यक्रम, दूरसंचारवरती कार्यक्रम किंवा मोठे सभा संमेलने, चर्चासत्रे ही होणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांनी त्याच्याबद्दल सतत बोलत राहिलं पाहिजे आणि लोकांना त्याच्याबद्दल सतत काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, लोकांना त्याच्याबद्दल विचार करायला एक वाव मिळाला पाहिजे. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी असतो, आपण आपल्या चाकोरीमध्ये सुखी असतो आणि जोपर्यंत आपल्या घरापर्यंत असे प्रॉब्लेम्स येत नाही तोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही. परंतु आपण आज लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रॉब्लेम घरापर्यंत कधीही येऊ शकतो. आपल्या देशातल्या मुलींची संख्या कमी होतीये. उद्या आपल्या देशामध्ये आपलं एक असं नैसर्गिक संतुलन जे आहे सेक्स रेशोचं, ते जर उद्या ढसमळलं तर आज जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुलींवरचे अत्याचार वाढू शकतात. आपल्याला काही काही जिल्ह्यांमध्ये, काही काही राज्यांमध्ये असं दिसून येते. उदाहरणार्थ हरियाणामध्ये काही एखादे खेडगाव आहे जिकडे 16 वर्षाच्या खालील मुलीच नाहीयेत. आणि हरियाणा, राजस्थान, काही अंशी महाराष्ट्र, तरी आता ह्या सेन्ससमध्ये थोडा महाराष्ट्रातील चाइल्ड सेक्स रेशो थोडा बरा आहे 2011 मध्ये. पण तरी काही जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये जे प्रॉब्लेम जिल्हे म्हणू शकतो आपण, ज्यांच्यामध्ये सेक्स रेशो 918 पेक्षाही कमी आहे.
तर अशा पॉकेट्समध्ये जर आपण काही विशेष लक्ष देऊन काम केलं नाही तर तुम्ही विचार करा पुढच्या सेन्ससमध्ये काय आकडेवारी असेल. अर्थात ही खरोखर चिंताजनक बाब आहे. आणि ह्यावरती उपाय म्हणजेच मी म्हटल्याप्रमाणे एकतर त्याबद्दल एक सगळ्या लेव्हल्सला, सगळ्या स्तरांमध्ये, सगळ्या स्टेक होल्डर्समध्ये त्याला बाचा फोडली पाहिजे. मग तुम्ही डॉक्टर्सचा ग्रुप असो, वकिलांचा ग्रुप असो, पॉलिटिशियन्स असो, पॉलिटिकल लीडर्स असो, पंचायत राजवाले मेंबर्स असो, जे गावामध्ये ज्यांचा म्हणजे आता समूह असो, गावातील समूह, महिला मंडळ असो, युवक मंडळ असो, सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि जेव्हा त्यांच्याकडे आपण त्यांचं लक्ष वेधून घेऊ तेव्हाच ते लक्ष घालतील. त्यामुळे ह्या मोहिमेचं, ह्या स्कीमचं सगळ्यात महत्त्व हेच आहे की मोठ्या पातळीवरती मुलींचे संरक्षण, मुलींना जन्म देणे आणि मुलींचं नीट संगोपन करणे, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, याच्याकडे एक मोठ्या प्रमाणावरती लक्ष वेधून घेण्यासाठी ही स्कीम राबवण्यात आली आहे. जसं मॅडम तुम्ही म्हणालात तसं की जोपर्यंत आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं एक सुखदुःख नसतं. म्हणजे आपण चाकोरीबद्ध आयुष्य जगत असतो. पण प्रत्येकाच्या मनात ही भावना आली पाहिजे की मी ज्या समाजात राहतोय ते समाज पण माझ्या कुटुंबासारखं आहे आणि त्या समाजासाठी मला काहीतरी करायचंय. तर मला वाटतं ही योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकते, नाही का? याच विषयी आणखीन बोलूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रदीप देशमुख आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. नमस्कार सर. हा बोला. जरा वेगळा प्रश्न आहे माझा. प्रश्न म्हणजे असा आहे की ही जी मुलींची संख्या कमी झालेली आहे जनगणनेप्रमाणे, ते अगदी तेवढं विश्वासार्ह आहे का? कारण आपली जी जनगणना केली जाते ना ती बऱ्याच वेळा कार्यालयात बसून चक्क नावं लिहिलेली जातात. त्याच्यामुळे ही म्हणजे तेवढे खरंच हे जे आकडे आहेत ते खरंच विश्वासार्ह आहेत की नाही असं मला वाटतं. तर जरा त्याच्या बाबतीत जरा, कारण मी खूप बघितलं जनगणना वाटतेल कशी केली जाते, थोडासा फार चुकीच्या पद्धतीने केली जाते. त्या बाबतीत त्याच्यामुळे खरंच मुलींची संख्या कमी झाली आहे हा मला नेहमी प्रश्न पडतो. आपलं काय? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? बरं, इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि थोडासा टेक्निकल प्रश्न आहे. आता सेन्ससच्या योग्य म्हणजे त्यांच्या टेक्निक बद्दल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल कमेंट करण्यामध्ये मी कमेंट करू इच्छित नाही, ती माझी पात्रता नाही. परंतु आपण असं लक्षात घ्या की सेन्ससमधून आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे इंडिकेटर्स बाहेर पडतात. उदाहरणार्थ आता सेन्सस झाली जनगणना, पण तसेच आता आपल्याकडे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आहे, सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हे आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतींद्वारे वेगवेगळ्या काळांमध्ये मोजमापणी केली जाते. आपण त्या सगळ्यांचा एक सारासार जरी बघितलं तरी ही आकडेवारी कमी होत चालली आहे हे दिसून येत आहे आपल्याला. आणि मला वाटतं समजा तुमचं म्हणणं जरी खरं असेल, काहीतरी ह्याच्यामध्ये टेक्निकली प्रॉब्लेम असेल आणि ऍक्च्युली ही आकडेवारी दिसते तेवढी कमी नसेल होत, उलट आनंदाची बाब आहे. पण तरी देखील आपण जेव्हा जिल्हा पातळीवर काम करतो, तालुका पातळीवरती काम करतो आणि जेव्हा आम्ही कम्युनिटीमध्ये काम करतो तेव्हा आम्हाला ही तफावत आहे ती उघड दिसून येते. त्यामुळे आपण ऑन द ग्राउंड काम करताना जे आपल्याला दिसते त्याच्याकडे तर आपण दुर्लक्ष नाही करू शकत. आणि ऑन द ग्राउंड काम करताना ज्या गोष्टी आम्हाला दिसत आहेत, कुठेतरी ही जनगणनेतली आकडेवारी बघून आम्हाला तर असं वाटतं की ते व्हॅलिडेटच होते, की ते त्याला आणखी दुजोराच मिळतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही कमी होणारी आकडेवारी खरी आहे हेच धरून आपण विश्वासार्ह आहे हे धरून जर आपण आपलं काम चालू ठेवलं तर त्याचा उलट आपल्याला जास्ती फायदाच होईल. तुमचं म्हणणं रास्त आहे. ती आता सेन्ससची कार्यपद्धती कशी आहे वगैरे तो एक वेगळा विषय होतो. परंतु आपण त्याच्यातनं जो आपल्याला घेण्यासारखं काय, त्याच्यामध्ये आपल्या समोर एक आकडेवारी आलेली आहे आणि ती खाली जाताना दिसते, तर आपण त्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे ना. आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की समजा जर मुलींची संख्या वाढतच असेल तर ते डेफिनेटली एक काय म्हणतात स्वागतार्ह गोष्ट आहे. पण तसं दिसत नाहीये ना आपल्याला. तुम्ही बघा, म्हणजे इव्हन असंही नाही की कुठे कुठे म्हणजे गावांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी आपल्या शहरामध्ये बघा, मुंबईमध्ये बघा, साऊथ दिल्ली सारख्या म्हणजे समृद्ध शहरांमध्ये बघा, सगळीकडे ही आकडेवारी कमी कमी होते आणि त्याला कारणं पण आहेत ना. तुम्ही बघा ना, आता गर्भलिंग निदान हे सर्रास होत आहे आपल्याकडे आणि ते होऊ नये ह्याचा बद्दल कायदा असूनही आपल्याकडे आता, कारण लोकांकडे पैसे आहेत, ती टेक्नॉलॉजी विकत घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये कमर्शियल इंटरेस्ट आहेत. ह्या सगळ्यांचंच आता वैद्यकीय व्यवसायांचं आणि अशा ज्यांना अशी इच्छा आहे की आपण आपलं गर्भलिंग तपासून मग जर स्त्री भ्रूण असेल तर ते नष्ट करून आपण एक आपला मार्ग मोकळा करावा, अशी ही जी वृत्ती आहे त्याला तुम्ही काय कराल? ऑन द ग्राउंड आम्हाला हे दिसतंय. त्यामुळे सेन्ससची नुसती आकडेवारीकडे बघून काही ही योजना आखलेली नाहीये.
आपल्याला जे समाजाचं चित्र दिसतंय ते कुठेतरी सेन्ससच्या आकडेवारीमुळे व्हॅलिडेट होत आहे, म्हणून आपल्याला ह्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. एक वास्तववादी आणि खूप खेदजनक असं हे चित्र आहे की मुलींची संख्या कमी होते. आणि आता तुम्ही कायद्याचा उल्लेख केलेला आहे. खरं तर गर्भपात करणं हा कायद्याने गुन्हा आहे, तर त्या कायद्या संदर्भात काय सांगाल मॅडम? स्वप्ना, एक थोडंसं करेक्शन सांगते तुम्हाला. गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा नाही. बरं बरं. नाही, गर्भपात करणे हे आपल्या देशामध्ये MTP ऍक्टच्या अंतर्गत काही विशेष परिस्थितीमध्ये गर्भपात करायला कायद्याने मुभा आहे. बरं बरं. हो, पण आता त्या विशेष परिस्थिती कुठल्या, त्या जरा थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. मॅडम, मी थोडंसं तुम्हाला थांबवते, कारण का हा खूप महत्वाचा विषय आहे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. कीर्तिकुमार वर्तक आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार. 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 काळाच्या गरजेनुसार आज चर्चेला विषय तुम्ही घेतलाय, त्याबद्दल तुमचा अतिशय धन्यवाद द्यावेसे वाटतात. धन्यवाद. जागतिक पाहणी अहवालानुसार सेक्स रेशो ऑफ इंडिया शोज दॅट द इंडियन सोसायटी इज स्टील प्रेज्युडाइज अगेन्स्ट फिमेल अँड लॉट इज टू बी अचीव्ड इन दिस कॉन्टेक्स्ट. आता असं जर असलं तर आपण या दृष्टीने आपण ह्याच्यामध्ये काय उपाययोजना करणार आहोत हे फार महत्वाचं आहे. मागे विवेकानंदांनी सुद्धा या बाबतीमध्ये असं म्हटलेलं होतं की इट इज इम्पॉसिबल फॉर बर्ड टू फ्लाय ऑन ओनली वन विंग. म्हणजे महिलांच्या मदतीशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही असं आहे. तरी सुद्धा लोकांना ते पटत नाही. हे पटवून देण्यासाठी आपण काय करणार आहोत? थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. काय सांगाल? खूप चांगला प्रश्न विचारला आणि खरं तर आपण ह्या चर्चेच्या उत्तरार्धात हा मुद्दा घेणार होतो. पण काय सांगाल मॅडम? आता ह्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना थोडीशी या योजनेची उद्दिष्टे आपण कशी पार पाडणार आहोत हे ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर कदाचित ह्यांच्या प्रश्नाला काही प्रमाणात आपल्याला उत्तर देता येईल. एक म्हणजे आपल्याला मास कम्युनिकेशन कॅम्पेन्स करायला पाहिजेत. वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांशी आपल्याला संवाद साधला पाहिजे. आणि नुसतंच एक जागृती करून, जनजागृती करून असं नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये जे काय म्हणू, जे विध्वंसक घटक आहेत समाजातले, उदाहरणार्थ जे आता स्त्री भ्रूण हत्येला जे प्रवृत्त करतात किंवा स्त्री भ्रूण हत्या करणं ज्यांच्यामुळे सोपं होतं, अशा प्रवृत्तींना पण आळा घालणे, ह्याच्याकडे आपलं लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे. हे सगळ्यात आवश्यक आहे. दुसरं, आपण एक समाजातील घटक म्हणून आपण स्वतः काय करू शकतो? एकतर नक्कीच की आपण आपल्या वागणुकीतून, आपल्या वावरण्यातून स्त्रियांना सन्मानच मिळेल आणि स्त्रियांना कधीच दुय्यम दर्जा मिळणार नाही ह्याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण आपल्या घरातल्या मुलामुलींना समान वागणूक देऊ शकतो. म्हणजे अजूनही आपल्याला काही घरांमध्ये दिसतं की मुलींना थोडासा अपुरा आहार, मुलींच्या आरोग्याकडे नीट लक्ष न देणे किंवा मुलींच्या शिक्षणाकडे नीट लक्ष न देणे. पुष्कळदा मुलींची आता राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार मुलांची शाळांमध्ये भरती तर होते, परंतु बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मुलींची विशेष करून शाळांमधून गळती देखील होते. तर हे थांबवण्यासाठी सुद्धा आपण थोडे एक जागरूक नागरिक म्हणून आणि सरकारी यंत्रणा पण ह्याच्यावरती काम करते. उदाहरणार्थ आता जे ही 3 मिनिस्ट्रीज आहेत, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री आणि विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, ह्या तिन्ही मिनिस्ट्रीचे जे त्यांचे उद्दिष्ट आहेत आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या एकमेकांना पूरक अशा आहेत. आणि त्या स्ट्रॅटेजीज आणि त्यांची जी ऑन द ग्राउंड काम, त्यांचं जे इम्प्लिमेंटेशन आहे प्रोग्रामचं, ते नीट झालं तर आपल्याला ह्या बेटी बचावचे आपले कार्याचे उद्दिष्ट आपोआप साध्य होतात. नक्कीच मुद्द्याकडे यायचंय, पण त्यापूर्वी कायदा या सगळ्या अनुषंगाने काय सांगतो? हो, आता ह्या योजनेसाठी आपल्याला गर्भलिंग निवड करणे हा गुन्हा आहे असं आपण म्हटलेलं आहे. तर त्याच्या संबंधात एक कायदा आहे ज्याला PCPNDT ऍक्ट असं म्हणतात, म्हणजे प्री कन्सेप्शन अँड प्री नेटल डिटेक्शन टेक्निक्स प्रिव्हेन्शन ऍक्ट. ही 1994 मध्ये अस्तित्वात आली ऍक्ट आणि 2003 मध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या. तर आता ह्या ऍक्टच्या संदर्भामध्ये काय आहे की जर कोणी गर्भलिंग चाचणी करताना आढळले, विशेष करून सोनोग्राफीशी संबंधित अशी, कारण टेक्निक म्हणजे सोनोग्राफी टेक्निक बद्दल ह्याच्याबद्दल फारसं म्हटलं जातं, तर सोनोग्राफी करताना असं लक्षात आलं की ती सोनोग्राफी गर्भलिंग निदानासाठी केलेली आहे आणि त्यानंतर नुसतंच निदान नाही तर त्याच्यानंतर त्या गर्भपातही करण्यात आलेला आहे, तर ह्याला कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि नुसताच गुन्हा नाही, हा शिक्षापात्र गुन्हा आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे
पहिल्यांदा जर गुन्हा करणाऱ्याला विशेष करून म्हणजे जर कोणी तो सर्व्हिस प्रोव्हायडर असेल म्हणजे सोनोलॉजिस्ट असेल किंवा गायनेकोलॉजिस्ट असेल ज्याच्या क्लिनिकमध्ये असं झालं असेल त्याला, किंवा त्या स्त्रीचे नातेवाईक असतील, नवरा असेल, सासू सासरे, आई वडील जे कोणी असतील, तर ह्या सगळ्यांना तुम्ही संगनमताने असं घडवून आणताय, ह्यामुळे त्यांनाही शिक्षा होऊ शकते. आणि पहिल्यांदा असं करणाऱ्याला शिक्षा असते ती साधारण म्हणजे 3 वर्ष कैद असू शकते. आणि हीच शिक्षा तुम्ही पुन्हा करताना आढळलं तर शिक्षेचं स्वरूप आणखी तीव्र होऊ शकतं. तर ही झाली PCPNDT ऍक्ट. आता ह्याच्यामध्ये आपण गर्भपात करू नये हे याबद्दल तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारलात आणि थोडासा जसा थोडासा एक गोंधळ आहे त्याच्याबद्दल, तर तो गोंधळ थोडासा क्लॅरिफाय करणं आवश्यक आहे. त्या मुद्द्याकडे यायचंय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो घेऊया, मग त्या मुद्द्याकडे येऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर. हा नमस्कार. बोला. स्त्रियांच्या वरती जे अत्याचार होतात ते आताच त्याच्याबद्दल चर्चा झाली, तर माझं असं स्पष्ट मत आहे की सातत्याने राऊंड द क्लॉक समाजावरती जो मीडियाचा व्हल्गॅरिटी मारा होतोय सातत्याने, ते पण एक फार महत्वाचं कारण आहे. थँक्यू सो मच. आपलं काय मत आहे ते सांगावं. आभारी आहे. बरोबर, धन्यवाद सर. काय सांगाल मॅडम? समाजावरती वल्गॅरिटीचा जो मारा होतोय हे स्त्रियांवरील अत्याचाराचं कारण आहे. आपण काही अंशी ह्याच्याकडे आपण म्हणू शकतो की हो हे कारण आहे, कारण पण कुठे असतं शेवटी तुम्ही जे काय बघता, आता आपल्या समाजामध्ये सगळ्या प्रकारची माणसं असतात, जे काय म्हणावं त्याला वल्गर सिनेमे असतात किंवा असं ज्याच्यामध्ये खूप स्त्रियांचं एक्सप्लॉयटेशन, अंग प्रदर्शन वगैरे झालेलं दिसतं. ह्या गोष्टी जशा तुम्ही बघता, आम्ही बघतो, तसेच इतर लोकही बघतात. तर आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की काही लोकांवरती ह्याचा परिणाम होतो आणि ते त्या पद्धतीने असे का वागतात आणि काही लोकांवर त्याचा का परिणाम होत नाही. त्यामुळे कुठेतरी आपण आपली जबाबदारी नाकारून चालणार नाही. आणि हो, त्यामध्ये एक मात्र महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा मुलांचं हे संस्कारक्षम वय असतं, लहान मुलांना मात्र ह्या गोष्टींबद्दल एक्सपोजर देताना आपण खूप सावध राहिलं पाहिजे. हे मात्र नक्की, हे मी पूर्णपणे मान्य करते. आपली जी वाढत्या वयातली मुलं असतात 10-11 वर्षांची, आता आपण त्यांच्यावरती जो काय सगळा इंटरनेटमुळे कम्युनिकेशन आता इतके मोकळे झाले आहेत, त्याच्यामुळे जो काय सगळ्या पद्धतीने त्यांच्यावर मारा होतोय तो रोखणं आपल्याला केवळ अशक्य आहे. पण आपण त्यांच्याशी एक पालक म्हणून किंवा त्यांचे हितचिंतक म्हणून आपण त्यांच्यावरती एक मोकळ्या पद्धतीने त्यांच्याशी एक संवाद साधत राहणे आणि लहानपणापासूनच त्यांच्यावरती असे संस्कार बिंबवणे की स्त्री पुरुष हे समान आहेत, स्त्री ही नुसती भोग्य वस्तू नाही, हे जर आपण त्यांचे आपले संस्कार जर जागेवर असतील आणि आपण त्यांच्याशी नीट कम्युनिकेट करत राहिलो, जेणेकरून जर त्यांना काही शंका असतील किंवा काही कुठून तरी मिसइन्फॉर्मेशन असेल तर निदान त्यांना आपल्याकडे येऊन त्यांचे शंका समाधान ते करू शकतील. एवढं जर आपण एक मोकळं वातावरण निर्माण केलं तर आपण काही अंशी वल्गॅरिटीला आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या मुलांना आणि आपल्या समाजाला थोडंफार त्याच्यापासून प्रोटेक्ट करू शकतो आणि त्यांची एक नीतिमत्ता, एक चांगली पक्की आपण त्यांची एक काय म्हणायचं त्याला, एक त्यांचा पाया, त्यांच्यावरती संस्काराची घडी आपण घालू शकतो. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही म्हणाल तसं की पालक आणि मुलांचा संवाद असणं खूप महत्वाचं आहे आणि अर्थात तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे, त्यामुळे मारा होतोय सगळ्या गोष्टींचा. पण काही शंका असेल, कारण का हे वय असतं मुलांचं जिज्ञासू, त्यामुळे काही शंका असतील तर त्या पालकांकडेच जाऊन त्यांचं निरसन करता येणं, इतकं मोकळं वातावरण निर्माण करणंच म्हणजे मला वाटतं एक खऱ्या अर्थानं संस्कार होऊ शकतो, नाही का? आता मी पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे येते की जसं तुम्ही म्हणालात तसं मगाशी की गर्भपात करणं हा प्रत्येक वेळी गुन्हा असू शकत नाही. अर्थात कायद्याने तो शिक्षापात्र गुन्हा आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा बरेच गैरसमज आहेत. तर त्या मुद्द्याविषयी काय सांगाल मॅडम? त्याच्याबद्दल विस्ताराने सांगायच्या आधी मीच तुम्हाला एक छोटंसं आपण एक केस आपण आपल्या समोर आहे असं बघूया. एक असं इमॅजिन करा, 16 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर बलात्कार झालाय आणि तिला आता गर्भधारणा राहिली आहे. तर आपल्याला काय वाटतं, तिला जर गर्भपात करून घ्यायचा असेल तर तिला त्याची सोय मिळावी का नाही मिळावी, काय वाटतं तुम्हाला? मिळावी. बरोबर. आता समजा तुम्ही असा विचार करा, एखाद्या स्त्रीला गर्भधारणेमध्ये जर तिच्या जीवाला धोका असेल, हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल किंवा काही तिला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळी तिला आपण ती थोडीशी मुभा द्यावी का नाही द्यावी? अशा काही, मी तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारण असं की ह्या काही इंडिकेटर्स आहेत किंवा ह्या काही सर्कमस्टन्सेस खूप क्लिअरली त्या MTP ऍक्टमध्ये नमूद केलेल्या आहेत, ज्यांच्या अंतर्गत गर्भपात हा कायद्याने मान्य आहे आपल्या देशामध्ये.
जर गर्भवती स्त्रीला जर तिच्या काही मेंटल इलनेस असेल किंवा तिला जर त्या गर्भाच्या वाढीमुळे तिच्या जीवाला धोका उत्पन्न होणार असेल किंवा जर वाढणाऱ्या गर्भामध्ये काही अशा विकृती असतील की जेणेकरून तो पुढे त्याचा नीट टिकाव लागणं किंवा त्याला जन्म देणं कठीण असेल, तर अशा परिस्थितीमध्ये किंवा समजा जोडप्याने जर कॉन्ट्रासेप्शन ते रेग्युलरली वापरत असतील आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह कुठलं जे गर्भनिरोधक साधनाचं जर नीट म्हणजे ते फेल्युअर झालं त्यांचं म्हणजे हेतू तर नव्हता गर्भ होऊ दे गर्भधारणा राहण्याचा, पण त्यांनी त्यासाठी केलेला उपायच जर फेल झाला तर अशा कंडिशन्समध्ये आपल्या देशामध्ये आणि ऑफकोर्स जर त्या स्त्रीवरती रेप झाला असेल, बलात्कार झाला असेल आणि त्यामुळे जर गर्भधारणा राहिली असेल तर अशा परिस्थितीमध्ये गर्भपात करणे हे कायद्याने वैध आहे. पण हे पुन्हा मी इथे सांगू इच्छिते की लिंग निदान आणि जर हे कारण होऊ शकत नाही गर्भपात करायचं, हेही तितकंच खरं. बरोबर. म्हणजे लिंग निदान आणि मग गर्भपात हा कायद्याने गुन्हा आहे, पण काही कारणास्तव समजा गर्भधारणा झाली तर गर्भपात करू शकतो, नाही का? आता आपण या योजने संदर्भात मगाशी बोलत होतो तेव्हा या योजनेची उद्दिष्ट तुम्ही सांगितलीत की मुळात स्त्री भ्रूण हत्या पूर्ण मुळात नष्ट करणं हेच या योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून मुलींना जगण्याचाच अधिकार जो नाकारला जातो तो मिळवणं आणि मग त्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास करणं हे एक उद्दिष्ट आहेच. तर त्या संदर्भात मॅडम काय सांगाल? त्या संदर्भामध्ये योजना 2 पातळींवर राबवली जाते. एक तर आपण मगाचपासून बोलतोय ते मास कम्युनिकेशन कॅम्पेन चालूच आहे की सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये त्याच्याबद्दल जागृती निर्माण करणे, अवेअरनेस निर्माण करणे, सेन्सिटायझेशन की जेणेकरून लोकांची विचारधारणा बदलू शकेल. ह्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि ह्याला थोडा कालावधी दिला पाहिजे. जास्ती इंटेन्सिव्ह काम आपल्या देशातील 100 जिल्ह्यांमध्ये होत आहे. 100 जिल्हे असे आयडेंटिफाय केले आहेत ज्यांच्यामध्ये चाइल्ड सेक्स रेशोच्या प्रमाणामध्ये खूप विषमता आहे. आता ह्या 100 जिल्हे अशा पद्धतीने निवडलेले आहेत विशेष करून ह्या स्कीमसाठी. त्याच्यातले 87 जिल्हे असे आहेत, मगाशी तुम्हाला तो ग्राफ लक्षात आला असेल तर आता 2011च्या जनगणनेत 918 हा चाइल्ड सेक्स रेशो आहे आपल्या भारताचा. तर आता 87 जिल्हे आहेत, 87 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये हा रेशो 918 पेक्षाही खाली आहे आणि तो खालावत चालला आहे, हे लक्षात आलेलं आहे. तर ह्या 87 जिल्ह्यांकडे विशेष लक्ष आहे, ह्यांच्याकडे खूप क्लोज मॉनिटरिंग होते. त्यानंतर आणखी 8 जिल्हे असे आहेत ज्यांच्यामध्ये सेक्स रेशो हा 918च्या म्हणजे नॅशनल ॲव्हरेजच्या आसपास आहे पण तो खाली चाललेला आहे. त्यामुळे त्या 8 जिल्ह्यांकडे पण विशेष लक्ष देण्यात येत आहे. आणि मग त्याच्यामध्ये आणखी 5 जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये नॅशनल ॲव्हरेजपेक्षा चांगला आहे सेक्स रेशो आणि तो सुधारतोय. तर ह्या 5 जिल्ह्यांना एक रोल मॉडेल्स म्हणून किंवा त्यांच्यामध्ये काय चांगलं घडतंय, त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस इतर जिल्ह्यांनी शिकून ते मॉडेल त्यांनी ते मॉडेल अडॉप्ट करावं आणि तिथल्या ज्या प्रोग्राम्स आहेत ते इतर जिल्ह्यांमध्ये सुरू करावे यासाठी त्या 5 जिल्ह्यांकडे लक्ष आहे. अशा 100 जिल्ह्यांकडे विशेष फोकस आहे. म्हणजे 87 जिल्ह्यांमध्ये खरं तर आकडेवारी घसरते, ही खूप चिंतेची गोष्ट आहे. आणि त्या 87 जिल्ह्यांमधले 10 जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. अत्यंत चिंताजनक बाब आहे. या संदर्भात नेमक्या एनजीओज किंवा सामाजिक संस्थांचं काम काय आहे किंवा तुम्ही फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमध्ये कार्यरत आहात. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. बलात्काराला कारणीभूत मुलींना ठरवणं म्हणजे चोराला सोडून संन्यासाला फाशी दिल्यासारखं होईल. मला खूप वाईट वाटलं ऐकून. मुलींना जर वाचवायचं असेल, जगवायचं असेल, शिकवायचं असेल तर 3 गोष्टी माझ्या मते महत्वाच्या आहेत. त्या मुलीला तुम्हाला सांगते मोफत शिक्षण, उच्च शिक्षण आणि मोफत दिलं पाहिजे. स्वसंरक्षणासाठी धडे दिले पाहिजेत. वारसा हक्क मुलाबरोबर मिळून सुद्धा ती घेत नसती, कंपल्सरी घेतली पाहिजे तर तिची मानसिकता बदललं पाहिजे. हुंडाबंदी कायदा आहे पण कडक नाही, तो अंमलबजावणीत येत नाही, ते झाले पाहिजे. तर मुली शिकतील, वाढतील, खूप खूप पुढे जातील. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खूप छान त्यांनी सांगितलेलं आहे की मोफत शिक्षण, त्याच्यानंतर वारसा हक्क किंवा हुंडाबंदी संदर्भात जसं तुम्ही म्हणालात की आजही अनेक ठिकाणी अगदी सर्रास हे हुंडा घेतले जातात, तर त्याविषयी कडक कारवाई करणं आणि हे स्वसंरक्षणाचे धडे देणं या अनुषंगाने समजा जर केलं तर मला वाटतं ही योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल. खूप छान त्यांनी मत मांडलंय. आपण काय सांगाल?
नाही, मी पूर्णपणे सहमत आहे. त्या म्हणाल्या महाजनबाईंनी जे म्हटलं ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. आणि ह्या बेटी बचाव मोहिमेमधला जे त्याचा जे गमक आहे ते त्यांनी ज्या 4 गोष्टी सांगितल्या त्याच्यातच आहेत. हुंड्याला विरोध करणे, न घेणे न देणे, हे आपण आपल्यापासून सुरू करू शकतो. दुसरं म्हणजे मुलींना शिक्षण हे उच्च शिक्षणापर्यंत त्या पोहोचतील किंवा किमान माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचतील याबद्दल पण ह्या योजनेमध्ये आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीने ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि आता मला वाटतं गेल्या साधारण ती संख्या मुलींची जी ड्रॉपआउटची संख्या आहे ती कमी होऊन निदान 79% मुली ज्यांनी प्रायमरी लेवलला ऍडमिशन घेतलेली आहे त्या सेकंडरी लेवलपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असं ह्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जाते. आता आपल्याकडे एक गोष्ट मात्र आपण त्यांनी सांगितलं त्यावरून एक लक्षात येते की मुलींची शाळांमधून गळती का होते हा पण एक थोडासा महत्वाचा विषय आहे ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मुलींना शाळेत जाणे हे सुखकर करणे आणि सोयीस्कर करणे ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्या लक्षात येत नाही की मुलींना जर शाळेमध्ये शौचालय नसेल तर त्या कुठे जातील आणि काय कसं मॅनेज करतील. तर ह्या HRD मिनिस्ट्रीने असं बघितलेलं आहे, असं लक्ष दिलेलं आहे की निदान प्रत्येक जिल्हा लेवलला आता आणि विशेष करून हे जे 100 जिल्हे आपण म्हटले तर तिकडे त्या जिल्ह्यांमधल्या शाळांमध्ये शौचालये झालीच पाहिजेत, हे एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं असं की मुलींना आता जर काही बराच अंतर ट्रॅव्हल करून जर शाळेत पोचायला लागत असेल तर कुठेतरी त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. हे पण एक कारण होतं की जेणेकरून पालक मुलींना शाळेत पाठवत नाहीत. तर त्यासाठी सुद्धा एक सेफ एन्व्हायरमेंट निर्माण करणे आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी जर झाल्या तर आपोआप मुलींचं शाळेत जाण्याचं प्रमाण वाढेल. आणि दुसरं अजून एक मुद्दा महत्वाचा असा आहे की आपल्याकडे जे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे म्हटलं की मुलगी ही ओझं मानलं जातं आणि हे ओझं लवकरात लवकर आपल्या गळ्यातनं काढून दुसऱ्याच्या गळ्यात बांधणे म्हणजे उरकून टाकणे मुलीचं लग्न, ही जी एक टेंडन्सी आहे ती पण कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा जर मुली जास्त शाळेत राहतील, त्या शिकतील, त्या स्वतः एम्पावर्ड होतील तेव्हा त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील आणि मला वाटतं शिक्षण हा या सगळ्याचा एक मूळ उद्देश आहे असं पण म्हणू शकतो. कारण शिक्षणामुळे अर्थात तितकं सक्षमीकरण त्या मुलीमध्ये येईल नाही का. आणि त्याच अनुषंगाने समाजामध्ये सुद्धा सकारात्मक बदल होणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. तुम्ही सुद्धा एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालक म्हणून काम करत आहात. तर तुमचा अनुभव आणि एकंदरीत समाजसेवी संस्थेचं काम याविषयी काय सांगाल? थोडंसं आमच्या संस्थेबद्दल सांगायचं तर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही स्वयंसेवी संस्था गेली 6 दशके भारतामध्ये कार्यरत आहे. आमचं काम जरी म्हणजे नावाप्रमाणे कुटुंब नियोजनाचं कार्य करण्यापासून आम्ही आमच्या संस्थेला सुरुवात केली, परंतु आज आमचं कार्य जे आहे ते लैंगिक व प्रजनन स्वास्थ्य आणि अधिकार याबद्दल सगळ्या समाजाच्या स्तरांमध्ये आणि विशेष करून वंचित घटकांना त्याच्याबद्दल उद्बोधन करणे, त्याची माहिती देणे आणि त्या संबंधीच्या सेवा प्राप्त करून देणे हे आमचं महत्वाचं कार्य आहे. आमच्या सध्या भारतभर 18 राज्यांमध्ये साधारण 44 शाखा आहेत आणि या सर्व शाखांमधून आमची क्लिनिक्स आहेत, मोबाईल व्हॅन्सच्या द्वारे आम्ही खेडोपाड्यांमध्ये पोहोचतो. आमचे डॉक्टर्स म्हणजे कम्युनिटी वर्कर्स असं सगळे मिळून आम्ही काम करतो आणि आम्ही आरोग्य सेवा विशेष करून प्रजनन स्वास्थ्य आणि फॅमिली प्लॅनिंग सेवा, लैंगिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी किंवा गुप्तरोग निवारण, HIV प्रिव्हेन्शन, अबॉर्शन सर्व्हिसेस, सेफ अबॉर्शन सर्व्हिसेस आणि माता बाल संगोपन, तसंच युवक युवतींसाठी विशेष सल्ला, प्री मॅरिटल काउन्सिलिंग वगैरे हे सगळे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रांमधून करत असतो. आणि थोडंसं आपल्या बेटी बचावच्या दृष्टीने आमचा काय सहयोग आहे तर आम्ही मगाशी आपण थोडंसं म्हणालो की आपण जर फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये जर मुलांवरती चांगले संस्कार केले आणि त्यांना योग्य पद्धतीने माहिती दिली की ही मुलं उद्या जबाबदार नागरिक बनतील, तर यासाठी आम्ही सुरुवात अगदी 10व्या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो. आमच्याकडे 10 ते 14 वयोगटातील मुलांसाठी, शाळेत जाणाऱ्या आणि शालाबाह्य मुलांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन हा कार्यक्रम आहे. बरं. आणि हाच कार्यक्रमाचा थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये काही एक्स्ट्रा मॉड्यूल्स घालून तो 15 ते 19 वयोगटातल्या मुलांसाठी पण आहे. तर ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही मुलांना न केवळ त्यांच्या शरीरासंबंधी माहिती आणि निकोप जीवन कसं जगावं ह्यासाठी माहिती, त्यांना लाईफ स्किल्स
आणि नुसतंच त्याच्या जोडीला आम्ही त्यांना जेंडर इक्वालिटी बद्दल धडे देण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने एक साधारण 7 मॉड्यूल्स आहेत आणि त्या 7ही मॉड्यूल्स सगळ्या मुलांना एकदा त्यांनी त्याच्यातून ते गेले, त्यांना ट्रेनिंग मिळालं की पुष्कळसं त्यांना एक म्हणजे त्यांचं ओरिएंटेशन नीट होतं असं आम्हाला वाटतं. आता आम्ही गेल्या वर्षीच आम्ही साधारण मला वाटतं 82,000 मुलांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत या कार्यक्रमाद्वारे. आणि नुसतंच डायरेक्टली मुलांना शिकवणे नाही, पण आम्हाला टीचर्सना पण आम्ही ट्रेन करतो. कारण आमचे डायरेक्ट जे आमचे सहकारी असतात ते कुठपर्यंत पोहोचतील, पण त्यांनी असे आणखी गट निर्माण केले आणि आणखी टीचर्सना ट्रेन केलं तर त्या आणखी हा कार्यक्रम पुढे नेऊ शकतात. एवढंच नाही तर आम्ही पिअर एज्युकेशन करतो. आता पिअर एज्युकेशन म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं हे आई वडिलांचं टीचर्सचं ऐकण्यापेक्षा त्यांच्या मित्रमैत्रिणींचं जास्त ऐकतात. हे छोटासा हा मुद्दा घेऊन आम्ही काय करतो की कम्युनिटीमधल्या गावामधल्या जे काही थोडेसे लिडरशिप असणारी जी मुलं असतात काही अशी चुणचुणीत मुलं असतात ज्यांची आणखी शिकायची तयारी असते, जे नॅचरली ते लीडर्स असतात त्यांच्या ग्रुप्सचे, तर अशा मुलांना एकत्र करून त्यांना आम्ही पिअर एज्युकेशन त्यांना आम्ही हे मॉड्यूल इतर त्यांच्या फ्रेंड्सना ते कशा चांगल्या पद्धतीने शिकवू शकतील असं त्यांचंही ट्रेनिंग घेतो. आणि मग हे पिअर एज्युकेटर्स त्यांच्या मित्रांमध्ये योग्य मेसेजेस योग्य पद्धतीने पोहोचवतात. वा मॅडम, आपण आपल्या संस्थेविषयी सांगत होतात आणि 82,000 मुलांपर्यंत तुम्ही गेल्या वर्षी पोहोचलेला आहात. आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की मुलांमध्ये जर आपण तसे संस्कार केले की त्यांना लैंगिक शिक्षण देणं म्हणा किंवा स्त्री पुरुष समानता हे जे संस्कारातनं जर त्यांच्यावर रुजवलं मनात, तर पुढे जाऊन जी एक विघातक गोष्टी होतात त्या नक्कीच टाळता येऊ शकतील, नाही का? या सगळ्या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? आता आमच्या संस्थेद्वारे मी तुम्हाला सांगितलं तसं एकतर पिअर एज्युकेशन करणे, लैंगिक शिक्षण मुलांना व्यवस्थित देणे हा एक भाग झाला. पण नुसतंच शिक्षण देऊन आपण थांबवू शकत नाही, तर त्यांना थोडंसं स्किल ट्रेनिंग द्यायला लागतं जेणेकरून ते उद्या कुठला तरी व्यवसाय करण्यामध्ये ते सक्षम होऊ शकतात. तर असं इन्कम जनरेशन ऍक्टिव्हिटीज, स्किल ट्रेनिंग याबद्दल पण आम्ही थोडंसं कार्य करतो. काही पुष्कळदा म्हणजे आता सोपे कोर्सेस असतात, जसे ब्युटी कल्चर कोर्स असतो किंवा कम्प्युटर एज्युकेशन असतं आणि ह्याच्यामध्ये मुली पण खूप येत आहेत. म्हणजे इनफॅक्ट आम्ही एका आमच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत काही मुलींना मोबाईल रिपेअर ट्रेनिंगचं आम्ही थोडंसं मार्गदर्शन केलं. आणि कसं असतं, आम्ही इन्कम जनरेशनच्या निमित्ताने मग मुली येतात आमच्याकडे, मुलं येतात, त्यांचे गट बनतात आणि असा एक गट तयार झाला की आम्ही त्यांना थोडंसं लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, त्यांचे राईट्स, अधिकार ह्याबद्दल पण आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याशी एंगेज होऊ शकतो. आणि मग त्यांना जर त्याच्यामध्ये जर आणखी इंटरेस्ट निर्माण झाला तर ते आमचे वक्ते होऊन आमचं कार्य पुढे नेऊ शकतात. असं नक्की झालेलं आहे. आमच्या संस्थेचा अनुभव तर हाच आहे. आणि ऑफकोर्स ह्याच्या जोडीला आम्ही हे झालं कम्युनिटी लेवलचं काम, पण पॉलिसी लेवलला पण, ज्याला आपण ऍडव्होकसी म्हणतो किंवा म्हणजे पॉलिटिशियन्सची किंवा जे पॉलिसी मेकर्स आहेत, चेंज मेकर्स आहेत, त्यांच्याकडे काही गोष्टी त्यांच्या दर्शनास आणून देणे हे पण आम्ही आमची जबाबदारी समजतो. आणि त्या लेवलला पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करणे किंवा त्यांच्याकडे काही म्हणजे कम्युनिटीमध्ये होणाऱ्या मीटिंग्स, वर्कशॉप्स किंवा आमच्यासारखेच इतर एनजीओज असतात, इतर स्टेक होल्डर्स बरोबर काही गटचर्चा करून, कन्सल्टेशन्स करून काही जे रेकमेंडेशन्स निघत असतील ते गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना थोडंसं काही पॉलिसीज बदलायला प्रवृत्त करणे हे पण एक आम्ही आमचे महत्वाचं काम समजतो. क्या बात आहे. जसं मॅडम तुम्ही म्हणाल तसं की ही एक राष्ट्रव्यापी चळवळ आहे आणि त्या अनुषंगाने काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त सरकार सांगतंय किंवा एनजीओज काम करतायत असं नाही, तर स्वतःची सुद्धा आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे. तर त्यासाठी आपली भूमिका या सगळ्या बाबतीत कशी असली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण सुरुवातीपासून म्हणतोय की बदल हा आपल्या स्वतःपासून सुरू झाला पाहिजे. तर यासाठी तुम्ही नागरिक म्हणून, आपण नागरिक म्हणून काय करणार, म्हणजे आपल्याला पण काही सतत कुठल्या संस्थेला जोडून काम करणं हा एक भाग झाला. पण सर्वप्रथम म्हणजे आपण स्त्री पुरुष भेदभाव हा पहिला आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. जर ती पुरुष प्रधान वृत्ती आपल्याला कुठेतरी पटत असेल किंवा आपल्याला कुठेतरी वाटत असेल की नाही मुलींनी थोडंसं त्या थोड्या मागे राहिल्या तर काय हरकत आहे, शेवटी त्यांना हे असं इतकंच एवढाच त्यांचा स्कोप आहे जगण्याचा, असं जर आपल्यालाच वाटत असेल तर तिकडेच सगळा विषय संपतो. त्यामुळे तो बदल पहिला आपल्याकडून आला पाहिजे. आपल्या घरी शेजारी पाजारी आपल्याला जे दिसतंय, जर आपल्याला असा भेदभाव दिसत असेल उघड तर त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. आणि कोणाला जर ह्या दृष्टीने मदत हवी असेल तर ती करायलाही आपण थोडंसं पुढे आलं पाहिजे. नुसतंच आपल्या घरीदारी नाही तर आपण आपल्या सहकाऱ्यांमध्ये आपण ह्या गोष्टींबद्दल बोलत नाही, तर आपणही संवाद सुरू केला पाहिजे ह्या
विषयाबद्दल. विषयासंदर्भात बरं, दुसरं आणि ह्याच्यामधला जो एक आणखी महत्वाचा घटक आपण मगाचपासून बोलतोय की गर्भलिंग निदान, आता ह्याच्याबद्दल पण तुम्ही जागरूक नागरिक म्हणून काही करू शकाल जर तुमच्या निदर्शनास असं आलं की कुठेतरी कोणतरी असं म्हणजे एखाद्या क्लिनिकमध्ये गर्भलिंग चाचणी होतीये किंवा एखाद्या स्त्रीवरती काहीतरी तिला सतत गर्भपात केला जातोय तिचा ह्या कारणामुळे, तर ते तुम्ही तिथल्या ऑथॉरिटीजच्या निदर्शनास आणून देऊ शकता. म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती PCPNDTचं एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकता किंवा तुमच्या कुठल्याही जवळच्या अधिकाऱ्यांना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करा किंवा सिव्हिल सर्जन असेल तिकडे तुमच्या जिल्हा पातळीवरती त्यांच्याकडे कंप्लेंट करा, त्या कंप्लेंटची नक्की दखल घेतली जाईल. थोडक्यात असं की तुम्ही स्वतःमध्ये बदल आणा. एक तर स्वतःकडून हा भेदभाव होणार नाही हे पहिलं. दुसरं म्हणजे आपण दुसऱ्या कोणाचा जरी जर आपण हा मानसिकता बदलण्यामध्ये जर आपली मदत झाली तर. आणि तिसरं म्हणजे विजिलंट राहा. अर्थात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चूल आणि मूल एवढ्यापुरती जी स्त्रीची एक परिस्थिती होती ती आता काही कालांतराने बदलताना दिसते. अर्थात शिक्षण आहेच, शिक्षण हा मूळ उद्देश आहेच, पण समाजामध्ये आपली सुद्धा काहीतरी एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण खऱ्या अर्थाने आणि सकारात्मकतेने निभवायची आहे, जेणेकरून ही बेटी बचाओ बेटी पढाओ योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचंय www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल ॲड्रेस, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. बोलवल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार. नमस्कार.